ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे प्रतिपादन। ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन अधिक सुखकर बनवण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली। कैलासवासी भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते। तसेच या कार्यक्रमामध्ये मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जिल्हाधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांचा सत्कार करून मान सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवठे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी सालीमठ यावेळी म्हणाले की पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे एकत्र कुटुंब पद्धती लयास चालली आहे। आई वडील आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या पाल्यांना वाढवतात, त्यांना चांगल्या शिक्षणाच्या सुविधा देतात, समाजामध्ये आपल्या पायावर उभे राहून मानाने जगण्या इतपत बळ त्यांच्यात निर्माण करतात। परंतु याच आई वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते। स्वेच्छेने वृद्धाश्रमात येणाऱ्या ज्येष्ठांची संख्या खूपच कमी आहे, असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला करायला मिळतोय 2 वर्ष झाले आणि तीच ऊर्जा मला वर्षभर काम करण्याला मिळते। तुमच्या आशीर्वादाच्या बळाने मी जे काही निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो तर सामान्य नागरिक, वयस्कर नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रबिंदू ठेवून आपण कुठली सेवा देऊ शकतो, त्यांचे जीवन सुखकर करू शकतो। या बाबतीत मला तुमच्या या आशीर्वादाने ऊर्जा मिळते। म्हणून तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहावं हीच माझी आपल्याला विनंती राहील आणि मागणं पण राहील। ज्येष्ठ नागरिकांच्या अनुषंगाने आपण गेल्या वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम पण घेतलेले आहेत। ज्येष्ठ नागरिकांचे चर्चासत्र, कायदेशीर मार्गदर्शन, त्याचे येणाऱ्या अडीअडचणी, गावागावामध्ये त्यांची जी मागणी होती त्यांना ते लोकांनी एकरूप केलं पाहिजे, ग्रामपंचायतच्या फॉर्म करून दिलं पाहिजे त्यांच्या बैठकीसाठी वगैरे, त्या सगळ्या गोष्टीवर आपलं काम चालू आहे। महापालिका आरतीमध्ये काही गोष्टी मागणी होती की तिथं विरंगुळा केंद्र तुमचं पाहिजे होता, त्याच्यावर देखील आपलं काम चालू आहे। येत्या काही दिवसामध्ये प्रत्यक्षात जेव्हा अंमलबजावणी होईल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपण खरोखर चांगलं काम करतोय। उतरत्या वयामध्ये देखील आपण सगळ्यांनी एका एनर्जी घेऊन या ठिकाणी एकत्र आलात आणि आपल्या उर्वरित आयुष्य आपण इथं सुखाने आपण घालवत आहोत कॅम्पसमध्ये। तुमची एनर्जी ही तरुणांना देखील लादवणारी आहे आणि अशी एनर्जी जर तरुणांना जर मिळाली तर तुमचे संस्कार जर तरुणावर चांगले असले तर निश्चितच आपला जो समाज आहे तो एक चांगल्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये देखील त्याची प्रगती होईल याच्याबद्दल मला बिलकुल शंका नाही। खास करून मी फिरोदिया मॅडमचे आभार व्यक्त करतो। आपण एवढं मोठं काम करताय। नरेंद्रजी आपले चांगले मित्र आहेत, फिरोदिया परिवाराचे चांगले संबंध झालेले आहेत, त्यामुळे आपलं देखील खरोखर अभिनंदन आणि आपले आभार मानतो या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने। आपण खूप चांगलं काम करताय। एक फक्त मी सांगतो, वेळ कमी आहे, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्या कौटुंबिक अडचणी असतील, आरोग्याच्या अडचणी असतील किंवा अन्य कुठल्या प्रकारच्या अडचणी असतील त्या आपण बिनधास्तपणे आमच्याकडे नोंदवा। आमचे समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त आहेत तेवढेच नाही, संवेदनशील अधिकारी आहेत ते देखील, त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या तक्रारी ज्या असतील ते नोंदवा। निश्चितच त्याच्यावर आपण कायद्याच्या चौकटीत बसून जे काही करणं शक्य आहे ते करू आपण आणि तुमचे आशीर्वाद असे सदैव लाभो आणि आपल्याला देखील सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्य चांगलं लाभो हीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो। थांबतो। धन्यवाद।